तुमचा उपवास आहे, उपवासाला काय करायचं? असे दाणेदार, लुसलुशीत, मऊसूत अशी छान खिचडी बनवली तर घरचे सगळेच उपवास करतील आणि मुलं तर नक्कीच उपवास करायचा बहाणा तर करतीलच. अशा प्रकारे ही मऊ छान लुसलुशीत दाणेदार मोकळी अशी खिचडी कशी बनवायची आज आपण पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही कुक विथ सौजन्या मराठी या चॅनलवर पहिली वेळ भेट देत असाल ना, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट नक्कीच करायला विसरू नका. तर आज आपण 4 ते 5 लोकांना खिचडी कशी बनवायची ह्या प्रमाणामध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिलं म्हणजे साबुदाणा. साबुदाणा हा आपण 4 ते 5 लोकांसाठी खिचडी बनवायला किती घ्यायचा तर पाहूया. अशी मोठी बाऊल घेतलेली आहे. ह्या बाऊलनं मी 2 बाऊल असे साबुदाणे घेत आहे. 2 बाऊल साबुदाणा घेतलाय. हा साबुदाणा आपण भिजू टाकूया. मी सकाळसाठी खिचडी बनवत आहे. मी हा साबुदाणा रात्रीच भिजवत आहे. हा इतका झालाय साबुदाणा. तर ह्या साबुदाण्याला छान आपण साबुदाण्यावरती खूप सारी डस्ट पण असती, तर ही स्वच्छ आपण धुवून घ्यायचं 2 पाण्यानं. त्यानंतर याच्यामध्ये आपण 2 बाऊल साबुदाणा घेतलेले आहेत. त्या प्रमाणात 1 ग्लास पूर्ण भरलेला 1 ग्लास पाणी आपण ह्याच्यामध्ये घालत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा असं पाणी 1 इंच म्हणजे साबुदाणा भिजून 1 इंच वरती पाणी आलं पाहिजे इतपत पाणी आपण साबुदाण्यावरती ठेवूया. तर लक्षात ठेवा 2 बाऊल साबुदाण्यासाठी 1 ग्लास पाणी हे बरोबर माप आहे. तर पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा छान असा मोकळा सुटसुटीत भिजून तयार झालेला आहे. हे पाहू शकता बघा. तर अशा प्रकारे छान मोकळा झाला पाहिजे. जास्त पाणी टाकलं गेलं तर साबुदाणा खूप असा मऊ होतो आणि किचकट होतो. छान मोकळी अशी खिचडी बनली जात नाही. तर मी सांगितलेलं पाण्याचं प्रमाण ते बरोबर आहे. साबुदाणा भिजवण्यासाठी 4 ते 5 तास मिनिमम पाहिजे. तर छान साबुदाणा भिजून तयार होतो. तुमच्याकडे इतपत वेळ नाही म्हणजे तुम्ही थोडंसं किंचित असं कोमट पाणी करून घालू शकता. त्यानंतर 1 तासात आपला साबुदाणा भिजून येतो. एका छोट्या बाऊलमध्येच आपण शेंगदाणे घेतलेत थोडेसे आणि 4 काळी मिरी घेतलेत, 5 ते 6 मिरची घेतली आहे आणि 1 टीस्पून जिरं घेतलं आहे आणि 2 मोठे बटाटे साल काढून छान असे पातळ पीस करून कापून घेतलेले आहेत. आपण साबुदाणा घेतलेलो त्या वाटीनं 1 वाटी म्हणजेच 1 बाऊल शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ तुम्ही वापरू शकता. तर इतपत आपण हे सगळं आपल्याला साबुदाणा बनवण्यासाठी लागणार आहे. पहिली स्टेप म्हणजे आपली शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. तर मी मोठी कढई घेतलेली आहे. ह्याच्यामध्येच मी खिचडी बनवणार आहे. तर याच्यामध्येच हे शेंगदाणे छान असे क्रिस्पी भाजून घेऊया. शेंगदाणे भाजतेवेळी गॅस फ्लेम एकदम कमी ठेवायचा. छान अशी क्रिस्पी शेंगदाणे भाजून येतात. त्यामुळे गॅसचा फ्लेम घाई न करता मोठा नका, बारीक गॅसावरती छान असे क्रिस्पी शेंगदाणे भाजून घेऊया. तर मी शेंगदाणे असे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता त्याचे टारपल निघत आहेत शेंगदाण्याचे. तर अशा प्रकारे भाजून झालेले आहेत. तर आपण आता हे शेंगदाणे मिक्सरला लावून घेऊया. हवं तर तुम्ही साल काढू शकता शेंगदाण्याचे. मी अशी डायरेक्टच मिक्सरला लावणार आहे. जे छोटं मिक्सरचं पातेलं असतं ते घेतले मी आणि त्याच्यामध्ये हा शेंगदाणे ओतला गेला आहे. त्यानंतर मिरची थोडी थोडी छोटी अशी कापून घ्या. आपण काही लोक फोडणीमध्ये पण घालतात. तर असे एक वेळेला करून पहा तुम्ही. खूप छान अशी टेस्ट आणि जे शेंगदाण्याचं तिखट ते पूर्ण खिचडीला छान पसरलं जातं सगळीकडे. खूप छान टेस्ट येते. तर अशा प्रकारे हे आपण शेंगदाणे, मिरी आणि मिरची घालून मिक्सरला लावणार आहोत.
तर मिक्सरला कशाप्रकारे लावायचं आणि पूर्ण शेंगदाणे गार झाल्यानंतरच लावायचे आहेत हे पहा. अशा प्रकारे मी जास्त बारीक पेस्ट वगैरे केली नाही. असे मोकळे छान अशी जाडसर अशी ही कूट तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये एखादा शेंगदाणा अर्धवट किंवा अख्खा पण राहिला तरी चालेल. फक्त 2-3 वेळा मिक्सरला लावून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे ही शेंगदाण्याचा कूट तयार आहे. तर आपण त्याच कढईमध्ये आता 2 स्पून असे तेल घातलेलं आहे. त्यानंतर थोडंसं तूप म्हणजेच 1 टीस्पून तूप घालत आहे. तुपानं काय होतं आहे छान फ्लेवर तर येतोच आणि साबुदाणा खिचडी ही मोकळी छान सुटसुटीत होण्यासाठी आपण तूप इथं वापरत आहे. काही लोक तुपामध्येच बनवतात तर इतपत आपल्याकडे तुपाचं प्रमाण कमी असेल तर आपण तेलामध्ये छान अशी मोकळी साबुदाणा खिचडी बनवू शकतो. त्यानंतर 2 बटाटे कापून साल काढून कापून छान असे छोटे छोटे पीस करा. त्यानंतर हे आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया. छान असे फ्राय करायचे. बटाटा उकडून पण घेऊ शकता पण अशा प्रकारे फ्राय केल्यानंतर खूपच टेस्ट येते खिचडीला. 2 मिनिटामध्ये छान असा बटाटा फ्राय होतो. तर उकडायची कशाला कटकट करायची. तर अशा प्रकारे छान हा मोकळा आणि छान असा शिजून पण येतो. तर ह्याच्यावरती 2 मिनिट झाकण ठेवून द्या आणि हा परतत राहा सतत. 2 मिनिटामध्ये छान असा वाफला जातो. पाहू शकता आत्ता हा बटाटा पूर्ण शिजलेला आहे म्हणजेच फ्राय झालेला आहे. तर आपण फोडणीमध्ये जिरं टाकणार आहोत. त्याच्यामुळे मी एक साईडला तेलाचं असं मोहन घेतले आणि ह्याच्यामध्येच हे जिरं घालून थोडंसं परतून घेऊया. छान जिरं परतलं गेलं आहे. तर आता आपण हे सगळं एकत्र करूया आणि याच्यावरती मी आता साबुदाणे घालत आहे. साबुदाणा पूर्ण असं घालून घ्या याच्यामध्ये आणि छान हे परतून घ्या. असं 1-2 मिनटं छान तेलामध्ये छान साबुदाणा परतला गेल्यानंतर छान तो वाफून फुलून येतो थोडासा. असं परतत राहूया 2-3 मिनटं. 1-2 मिनटं साबुदाणा छान तेलात परतल्यानंतर याच्यावरती मी आता कूट घालत आहे शेंगदाण्याचं. तर शेंगदाण्याचं कूटाचं प्रमाण आपण 1-2 बाउल साबुदाणा वापरलेला होता. त्याच्यासाठी आपण 1 बाउल इतपत शेंगदाणे घेतलेले होते. तर आपल्याला इतका शेंगदाणा लागणार आहे म्हणजेच शेंगदाण्याचं कूट लागणार आहे. मी सगळं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे याच्यावरती. तर छान असं आत्ता हे मिक्स करून घेतले. पूर्ण शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाणा छान मिक्स झालेला आहे. तर आपण हे गॅसचा फ्लेम तर कमीच ठेवायचा आहे. अजिबात फास्ट करू नका. आणि त्यानंतर 2 मिनटं झाकून ठेवूया म्हणजे छान साबुदाणा आणि शेंगदाणे वाफले जातात आणि असा मोकळा सुटसुटीत साबुदाणा तयार झालेला आहे. पाहू शकता. तुमचा साबुदाणा जास्त वेळ भिजला नसेल तर आणखीन 2 मिनिट तुम्ही छान वाफवून घेऊ शकता. झाकण ठेवून वाफवा म्हणजे खाली करपत नाही किंवा साबुदाणा खाली लागत नाही आणि चिटकत पण नाही. आत्ता आपला साबुदाणा 5 ते 6 मिनटामध्ये छान वाफून झालेला आहे. ह्याला जास्त वेळ लागलेला नाही आहे. 2 मिनटं आपले बटाटे वाफवायला म्हणजे फ्राय करायला 2 मिनटं लागलेले आहेत. त्यानंतर 5 ते 6 मिनटामध्ये साबुदाणा छान असा फुलून आलेला आहे. तर पाहू शकता छान अशी आपण कोथिंबीर घातलेले आहे. त्यावरती शेंगदाणे पण फ्राय करून घातलेत मी. छोट्याशा बाउलमध्ये थोडेसे शेंगदाणे ठेवलेले होते ते फ्राय करून ह्याच्यावरती घातलेला आहे. आपण साबुदाणा खिचडी खातेवेळी क्रिस्पी असा शेंगदाणा खिचडी खातेवेळी तोंडामध्ये आल्यानंतर खूप छान टेस्ट लागते आणि मजा तर येतीच खातेवेळी. तर पाहू शकता छान खिचडी तयार झालेली आहे. खिचडी टोटल 10 मिनटामध्ये तयार झालेले आहे. शेंगदाणे भाजण्यापासून ते पूर्ण प्रोसेसपर्यंत 10 मिनटं लागलेले आहेत.
तर पाहू शकता किती छान आणि सुंदर अशी खिचडी आपली मोकळी दाणेदार लुसलुशीत दिसणारी अशी खिचडी तयार झालेली आहे। तर ही खिचडी दह्यासोबत किंवा ताकासोबत खाऊ शकता। खूप छान टेस्ट लागतो, सोबत थोडी चहा राहिली तर मस्तच। तर असेच नवीन नवीन रेसिपीज तुम्ही पाहण्यासाठी कुक विथ सौजन्या मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा। असेच नवनवीन कर्नाटकमधील व्हरायटी व्हिडिओज पण तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता, त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मंडळी।